लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आज 12व्या हप्त्याचं 5 जुलै रोजी आज वितरण सुरू झालेलं आहे आणि आज शनिवार आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्या संदर्भात नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला खात्रीलायक मी पुराव्यासहित ती माहिती दिली होती। हे बघा, वेगवेगळ्या लाभार्थ्यांचे तुम्हाला मी त्यांना डीबीटी झाल्याचे जे आहे मेसेज देखील दाखवले होते आणि असे प्रचंड जे आहेत आपल्याकडे आणखी मेसेज आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही। मुख्य मुद्दा हा आहे की आजचे जे काही वितरण आहे तर या वितरणामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजूनही त्यांचे पैसे आलेले नाहीत। तर तुमच्यापैकी बरेचसे असे लाभार्थी असतील की त्यांना असं वाटत असेल की मग आम्हाला लाभ येणार का नाही, कारण की आतापर्यंत लाभ यायला पाहिजे होता। अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल तर तीच तुमच्या मनामधली म्हणजे एक त्याला आपण म्हणूयात की किंचितशी जी काही त्याला चिंता आहे, थोडीशी चिंता जी आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असं का घडतं आहे किंवा आज कुणाकुणाला म्हणजे तुम्हालाच एकले आहेत का तुम्ही की तुम्हाला लाभ आला नाही, मला याच्या अगोदर तर आला, म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला यायचा पण आज आला नाही, काय मला येणार की नाही लाभ, का माझा लाभ बंद होणार? तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे काहीही चिंता करू नका। आजचं जे काही वितरण आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो आहे, माझ्याकडे जेवढी माहिती मिळते आहे त्यानुसार बघा, पुणे, सातारा, त्यानंतर बघा जालना, अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर हे काही असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आजही वितरण कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे। त्यामुळे काही काळजी करू नका, कुठल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही। तुम्हाला जे आहे वितरण तुमचं होईल, म्हणजे तुम्हाला आज जर पैसे आले नसतील तर कोणीही काही काळजी करायची गरज नाही। हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जे आहे तुमच्या मनामधली जी चिंता आहे तर ती आता मी क्लिअर केलेली आहे। पण कारण काय असतं याच्या मागचं जरा थोडक्यात समजून घेऊयात। तुम्हाला माहिती आहे का, जरा इंटरेस्टिंग वाटेल, काही लोकांना आज 1 रुपया पण आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की 1 रुपया काय असतो सर, खरंच 1 रुपया आलेला आहे का? इथं पुरावा पण दाखवतो बघा, विदाऊट पुराव्याशी तुम्हाला मी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे बघा 1 रुपया त्यांना जे आहे त्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे। आणि असे आपल्याला जे आहेत बघा अशा प्रकारचे काही कमेंट्स पण आलेले आहेत, जसं की तुम्हाला इथे बघा की इथे बघा ही कमेंट्स आलेली आहे बघा, यांनी काय विचारले पहा, तुम्ही पहा, सर माझ्या पोस्ट बँकच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा झालेला आहे, त्या मेसेज आलेला आहे, 1500 रुपये आले नाही सर, रिप्लाय द्या। त्याचप्रमाणे जे आणखी काही मेसेज असेच कमेंट्स आलेले आहेत का, हे बघा इथे पण एक कमेंट दिसते बघा, हे बघा दिसते, तुम्हाला थोडी झूम करून दाखवतो। सर 1 रुपया आला आहे, नक्की काय झाले आहे? तर कोणी काही चिंता करू नका, 1500 रुपयेच येणार आहेत। काय असतं की जे तांत्रिक बाबी असतात डीबीटीच्या संदर्भात तर त्या चेक केल्या जातात आणि त्यामुळेच कदाचित काही लाभार्थ्यांना पैसे आले नसतील। पण काही काळजी करायची गरज नाही, वितरण काही एका दिवसामध्ये संपत नाही, पुढे आणखी काही दिवस जे आहे वितरण चालू राहणार आहे। ज्यांना पैसे आले नसतील त्यांना मी परत सांगतो आहे काहीही चिंता करू नका, असं समजू नका की याच वेळेस असं झालं आहे म्हणजे नक्कीच माझा नंबर कटतो की काय, माझं नाव कमी केलं की काय, कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर असं काही घडणार नाही। 3600 कोटी रुपये या महिन्याला दिलेले आहेत, त्यामुळे ऑब्व्हियसली लाभार्थ्यांची संख्या ही कमी होणार नाही, त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। या हप्त्याबद्दल तरी मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो। पण आता मुद्दा तो आहे आपला की मी पुरावे तर तुम्हाला दाखवलेले, सकाळी बघा बऱ्यापैकी लाभार्थ्यांना पैसे मिळाले सकाळच्या सेशनमध्ये, हे तुम्हाला इथे मी पुरावे दाखवले होते बघा। लाडकी बहीण योजना हप्ता कधी जमा झाला, हप्ता जमा झाल्याची डेट पण दाखवली होती बघा, हे इथे बघा 5 जुलै 2025 दिसते का तुम्हाला, हे बघा डेट 5 जुलै 2025 कधीचा हप्ता होता, लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता। याचप्रमाणे तुम्हाला आणखी पण बरेचसे आता माझ्याकडे मेसेज येतात, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही। हे बघा 5/7/2025 म्हणजे आज जमा झाल्याचं जे आहे तुम्हाला इथे अशा प्रकारचे पुरावे दिले होते आणि त्यानुसारच बोलतो। सकाळी आपण पाहिलं की बरेचसे असे लाभार्थी होते की त्यांना पैसे पटापट जमा झाले बघा। उदाहरणासाठी बघा आले, हे बघा त्यानंतर धन्यवाद सर आले पैसे, त्यानंतर बघा यांना पण 11 वाजता पैसे आले, कारण सकाळी पैसे बऱ्याचशा लोकांना आले। नगर जिल्ह्यामध्ये आले नाही, आता काही मी सांगितलं तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आहे बऱ्यापैकी जे आहे लाभार्थ्यांना आणखी पण पैसे येणं बाकी आहे, काही काळजी करू नका बघा। त्यानंतर बघा पैसे आले, धन्यवाद सर वगैरे, पैसे आले वगैरे असे आहेत। परंतु जर आपण आता विचार केला तर काही असे पण आहेत बघा, हो आले परंतु आता खाली येऊयात आपण बघा, याच्यामध्ये बघा आणखी तुम्हाला दाखवतो, हे बघा ह्या कमेंट्स पाहता की नाही आले अजून, हे बघा दिसतंय तुम्हाला, ठाणे जिल्हा नाही आले अजून, दिसते तुम्हाला नाही आले अजून। आता काही याच कमेंट्समुळे काय होत आहे की लाभार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट क्लिअर होतो आहे आणि तोच डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करतो आहे। डीबीटीच्या काही टेक्निकल गोष्टी किंवा दुसरं कारण लक्षात ठेवा की बऱ्याचशा लाभार्थ्यांना आणखी लाभ येणं बाकी आहे, त्यामुळे कोणीही काहीही मनामध्ये शंका आणण्याची गरज नाही,
काही चिंता करायची गरज नाही. तुर्तास तुमच्यापैकी आणखी काही लाभार्थ्यांना असा पण प्रश्न पडला असेल जे पटकन मी क्लिअर करतो. आणि तो प्रश्न म्हणजे काय, हे 1 रुपया कोणाला मिळाला असेल तर हे DBT चेक करण्यासाठी केलं जातं. त्यामध्ये काही एवढं काही अडचणीची बाब नाही, त्याबद्दल काही एवढं लक्ष देऊ नका त्या मुद्द्यावर. आता मुद्दा आहे की उद्या रविवार आहे आणि उद्या पैसे येतील का, तर लक्षात ठेवा 26 जानेवारीला पण रविवार होता. जानेवारीच्या 26 तारखेला रविवार होता. आपल्या या जानेवारीच्या मागच्या 26 तारखेला रविवार होता 26 जानेवारीला, आणि 26 जानेवारीलाच एक वितरण चालू झालं होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जानेवारीच्या जानेवारीच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी रविवार होता आणि तरी देखील वितरण झालं होतं. त्यामुळे उद्या रविवार जरी असला तरीही वितरण होण्याची शक्यता आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे उद्या जर वितरण झालं, उद्या जर तुम्हाला परत अशाच प्रकारचे जर पैसे येत राहिले तर पुराव्यासहित व्हिडिओ आणीन. असं नाही की फक्त मी तुम्हाला व्हिडिओ आलो आहे आणि पुरावा घेऊन आलो नाही, पुराव्यासहित व्हिडिओ येईल. आणि हेही महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही लाभार्थ्याच्या मनामध्ये किमान त्यांच्या मनामधला प्रश्न दूर झाला असेल की बऱ्याचशा लाभार्थ्यांचे आज पैसे येणं अजून बाकी आहेत. पुढच्या आणखी काही 3-4 दिवस तरी आणखी वितरण चालेल. त्यामुळे कोणीही काही चिंता करू नका. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे वितरणाला सुरुवात झालेली आहे. आज बरेचशा लाभार्थ्यांना आलेत, परंतु काही लाभार्थी मोठ्या प्रमाणात आणखी लाभार्थ्यांना येणं पैसे बाकी आहेत. ज्यांना आले त्यांचं अभिनंदन. ज्यांना नाहीत आलेत अजून तर त्यांनी थोडं वेट करा. नक्कीच तुम्हाला जे आहे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पण पैसे येतील, काहीही चिंता करू नका. तुर्तास या व्हिडिओचा उद्देश हाच होता की तुम्हाला ज्यांना पैसे आले नाही त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जो काही प्रश्न येतो की का नाही आले, तर त्या प्रश्नाचे त्यांना उत्तर मिळावं, बस हाच या व्हिडिओचा उद्देश होता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.